नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वांगा रस्सा भाजी रेसिपी. तर त्यासाठी लागणारी सामग्री, तर सर्वात आधी मी इथे घेतलेली आहे 5-6 वांगा, कढीपत्ता, कांदा, लसूण, अद्रक आणि टोमॅटो. आता या वांग्यांना मी छान छान छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं बरं का. त्यानंतर आपण वांग्याला फोडणी देणार आहोत. एका कढईमध्ये 1 माप तेल गरम केलं, त्यामध्ये मी मोहरी सोडली. मोहरी तडतड झाल्यानंतर त्यामध्ये मी हा जिरा सोडला. जिरा व्यवस्थितपणे तळल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा सोडायचा. आधी कांदा सोडायचा आहे, त्यानंतर लसूण पेस्ट सोडायची, कारण लसूण ही सर्वात म्हणजे थोडं लवकर फ्राय होते, लवकर गोल्डन कलर येते, त्यामुळे लसूण नंतर सोडलं तरी चालेल. तर कांद्यानंतर आता आपण लसूण आणि अद्रक पेस्ट सोडलं. त्याला व्यवस्थितपणे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचे. हे मी सोडलं आहे कढीपत्ता. यामध्ये तुम्ही कोथिंबीर वगैरे सुद्धा टाकू शकता किंवा वांग्याचा तुमच्याकडे स्पेशल मसाला असेल तर ते सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये यूज करू शकता. पण मी या भाजीमध्ये कोणतीही स्पेशल डिश वापरत नाही, कारण एकदम घरगुती नॅचरली आपण जे खायला बनवतो तीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. तर अशाच पद्धतीने सिंपल जेवण बनवून खात राहा, कारण ते आपल्या शरीरासाठी चांगलं राहील. आता आपण जर का वेगवेगळा मसाला वापरला तर ते आपल्या हेल्थसाठी बिलकुल पण चांगलं नाही. तर टोमॅटो सोडल्यानंतर थोडासा मीठ सोडायचे, कारण मीठ टाकल्यानंतर टोमॅटो हे लवकर शिजलं जातं. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अशाच घरगुती सिंपल रेसिपीज अपलोड करत असते फ्रेंड्स. तुम्हाला जर का अशी हेल्दी डिश पाहिजे असेल, एकदम असं सिंपलचं जेवण पाहिजे असेल, सिंपल पद्धतीने भाजी बनवायची असेल, तर आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी असं हानिकारक असं कोणतंच गोष्ट नाही याच्यामध्ये ॲड करत. एकदम सिंपल पद्धतीने आपल्या बॉडीसाठी यूजफुल असेल, बिलकुल बी हानिकारक नसेल असे याच्यामध्ये वापरत असते. आणि सर्व काही मी घरगुती तयार करते. मसाला असो किंवा चटणी असो, हळद असो, सर्व काही घरीच बनवत असतो आम्ही. आणि स्पेशली मसाला वगैरे जास्त खात जाऊ नये, कारण मसाला जास्त वापरला ना आपल्या जिभेला चव तर चांगली येईल, बट आपल्या बॉडीसाठी ते खूप हानिकारक असतं. वांगे सोडल्यानंतर थोडं वेळ त्याला झाकून शिजू द्यायचे, कारण वाफेवर जरा चांगले शिजले जातात. आता थोडंसं नरम वांगे झाले असतील तर यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी ॲड करूयात. आता यामध्ये आपण तिखट ॲड करूयात. आपण मिरच्या वगैरे नाही टाकू शकत, यामध्ये मिरची पावडर ॲड केली आहे मी इथे. त्यानंतर हळदी पावडर, त्यानंतर थोडासा घरगुती आपला मसाला. तर मिरची पावडर कशी तयार करायची याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे फ्रेंड्स. जास्त काही व्हिडिओ नाही आहेत, आणि हा व्हिडिओ मी खूप आधी टाकला होता मिरचीचा, कशी चटणी बनवायची. तर एकदम खाली जावं लागेल तुम्हाला. तर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन एकदा हा व्हिडिओ नक्की पहा, कशी घरगुती चटणी बनवायची वगैरे. ओके. आणि मी या भाजीमध्ये जे काही ॲड करते ना, इथे टेक्स्ट स्वरूपात मी वरती सांगून दिलेलं आहे, तर काहीच राहिलेलं नाही आहे. आणि थोडंफार काही विसरलं तर ते मी बोलूनसुद्धा सांगत आहे. फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी हातावरच्या पोळीचा एक व्हिडिओ टाकला होता, बंजारा स्पेशल पोळी म्हणून. त्या व्हिडिओला इतकं भरभरून प्रेम दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. 100Kच्या वर तो व्हिडिओ गेलेला आहे. अजून जर का कोणी नवीन या चॅनलवरती आला असेल आणि त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की पहा, कारण एकदम सिंपल पद्धतीने हातावरची पोळी कशी बनवायची, हातावर कशी थापायची हे मी सांगितलेलं आहे. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबने, एका लाईकने मला खूप भारी वाटेल आणि मलासुद्धा अजून नवनवीन रेसिपीज तयार करायला प्रोत्साहन मिळत असेल. प्लीज फ्रेंड्स, जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा
आणि माझे काही शब्द चुकतात, कारण मी ना बंजारा भाषेत बोलते. माझ्या घरातसुद्धा मी जास्तीत जास्त बंजारा भाषा बोलत असते. तर त्यामुळे काही काही मराठी वर्ड्स असे असतात की जे मी बोलू शकत नाही किंवा मला माहितीच नाही आहे त्याला मराठीत काय म्हणतात. तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं याला असं असं बोलतात म्हणून. मला बिलकुल बी राग येणार नाही. तर त्या चपातीच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की ताई या मळणे म्हणजे पीठ मळत होती ना मी, तर त्याला मी बंजारा भाषेत आम्ही पीठ चुरत असं म्हणतो. तर एका ताईने मेसेज केलं की ताई पीठ चुरणे म्हणू नये, मळणे म्हणावं. तर असं तुम्हीसुद्धा मला सांगत राहा, कारण मला माझी चूक कळाली पाहिजे. आणि धन्यवाद ताई, तुम्ही जर का हा व्हिडिओ पाहत असाल तर खरंच माझी चूक सांगितल्याबद्दल धन्यवाद. कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी चुरणे म्हणण्याऐवजी मळणे म्हणेन. ओके. तर आपल्या वांग्याच्या भाजीमध्ये आपण सर्व काही मटेरियल ॲड केलेले आणि आमच्या घरात सर्वांना रस्सा भाजी आवडते, त्यामुळे मी इथे पाणी ॲड केले. आणि या भाजीमध्ये कोणत्याही भाजीमध्ये पाणी जर का ॲड करायचं असेल ना तर गरम करून ॲड करा. आता मी या भाजीमध्ये प्लेटच्या परातच्यामध्येच पाणी टाकलं होतं. जर का तुम्हाला जास्त भाजी पाहिजे, रस्सा पाहिजे असेल ना तर साईडला एका कढईमध्ये पाणी गरम करून टाका. थंड पाण्याने कसं आहे ना भाजी भळकी होत असते, त्यामुळे कोणत्याही भाजीमध्ये पाणी गरम करूनच टाकायचं असतं. तर फ्रेंड्स, आपली फायनली वांगा रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि अशी सिंपल रेसिपीजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगा.